किल्ल्याचे काही नियम असायचे। सकाळी 6ला दरवाजे उघडायचे आणि संध्याकाळी 6ला बंद करायचे। दरवाजे गडाचे बंद झाले 6 नंतरने किल्ल्यावर कुणी आलं त्याला आतमध्ये नाही घ्यायचं, बाहेर उभा करायचं। तर आतमध्ये कसं घेतलं जायचं, समोर बघा छोटीशी खिडकी आहे, तो चोरमार्ग आहे। प्रत्येकाला कोड सांगायचं, उत्तर भेटलं कोडचं की दोर खणणं वरती खेचून घ्यायचं आणि उत्तर चुकलं की त्याला कापून टाकायचं। तुम्हाला बघायला बाहेरून खिडकी आतून दरवाजा आहे। या गडाला सिद्धी जोहरचा वेढा पडला होता, हा इतिहास चौथीला पण आहे। पन्हाळचा वेढा 2 मार्च 1660ला वेढा पडला होता। हा वेढा खालून पडला होता। कोकणामध्ये राजापूर गाव आहे, राजापूरला इंग्रजांची वाखार होती ना अधिकारी हेनरी विंटन, त्यानं तोफा दिला होता किल्ला पाडण्यासाठी। खालून तोफाचे गोळे किल्ल्यावर मारलेले आहेत, ते गोळे किल्ल्यावर लागलेले आहेत तरी किल्ला नाही पडलेला। जे गोळे लागले कुठे लागले ते दाखवतो तुम्हाला। आडवी चौकट ही मध्ये फुटल्या बघा, इथं गोळा पहिला आपटलेला आहे। 2 नंबर डावसेला कोपरा उडलेला आहे। 3 नंबर 4 नंबर वरती बघा खुणा आहे। जेवढे गोळे किल्ल्यावर लागलेत तरी आपला किल्ला अजूनही भक्कम किल्ला आहे। मेन म्हणजे प्रत्येक इमारतीवरती ही अरबी पाटी आहे। ज्यांचं किल्ल्यावर राज्य आलं त्यांची पाटी आलीच। राजांनी पाटी का नाही काढली, त्यांच्याकडे मुस्लिमी कामाला होते, राजे कुणाचे वैरी नव्हते। ते गाणं म्हणतो ना आपण, मराठी पाऊल पडते पुढे, तो हा रस्ता म्हणायचा। पहिला किल्ल्यावर घोडे यायचे, आता किल्ल्यावर गाडी येते बरं का। आत जास्त पाऊस पडला गडावरती, ही बघा त्यावेळेच्या काळातली आउटलाईन अजून चालू आहे। किती वर्षापूर्वीची, 1000 वर्षापूर्वीची आउटलाईन चालू आहे बघा। इकडे हे बघा, पाऊस पडला की पाणी बाहेर पडतं, उन्हाळ्यामध्ये बंद राहतं। इथून खाली पहिला आणि दुसरा समोर समोर आहेत, तिसरा थोडासा राईटला। त्या गडच्या पायथ्याशी वध केलता कुणाचा, अफजल खानाचा। त्याला मारून टाकलं आणि राजांनी अवघ्या 18 दिवसामध्ये पन्हाळगड जिंकला। 28 नोव्हेंबर 1659ला राजे या मार्गे आहेत। या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगावरती सुवर्ण मुद्रांचा वर्षाव केलेला आहे की महाराज किल्ल्यावर आले म्हणून बरं का। वर बघा 2 सिंह, खाली हत्ती आणि मध्ये गणपती आहे, बघितलं का। याचं प्रतीक काय होतं, सिंह म्हणजे कोण, शिवराय म्हणतो आपण, शिवाजी महाराज। हत्ती म्हणजे कोण आहे, अफजल खान। आणि नख्यानी कोतळा काढला, हत्ती बघा नापून कोरलेला आहे। मध्ये आहे गणपती, आपण कुठलंही काम करा श्री काढतो। हे चिन्ह काढलं कोणी, शिवरायांची सून राजा रामांची बायको ताराबाई चिन्ह काढलेलं आहे। वरती नगारखाना आहे, समोरची विहीर आहे, याची खोली 5 फूट आहे। 12 महिने पाणी उपसा, पाणी कधी आटत नाही। गाव होतं पन्हाळ्याच्या पायथ्याला, त्या गावाचं नाव आहे नेबापूर। वेढा खाली होता, आतमध्ये गाव होतं। त्यांना राजांनी गडावर बोलून घेतलं। राजे बोलले शिवा काशीदला, एक आमची कामगिरी करणार का। पहिला मावळे असे होते, राज तुम्ही कुठलंही काम सांगा, हो म्हणायचे। राजे बोलले हे काम जरा जोखमीचं आहे, यात आपले प्राण जातील। काय उत्तर भेटे शिवाजी, राज हा शिवा काशीद मरणाला घाबरत नाही, मला 1 दिवस राज बना मिळतं। हे कुणा हो, अजून काय पाहिजे माणसाला। लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पर माझ्या बाबतीत लोक सांगत्या किंवा शिवा असा बिलंदर किंवा शिवाजी राजाचं मारण मेला। मारून 96,000 वर्ष जगेन महाराज। पाय पाय गेले आणि तर घोडे होते, राजे पुढे आणि सिद्धी माग। आपण म्हणतो ना पावनखिंड, नाव तर पूर्वीचं घोडखिंड। त्या घोडखिंडामध्ये आपले मावळे पोचले होते। तर बाजी काय म्हटले, राजा असं करा, शत्रू मागून पाठला करतोय, त्यांची शत्रू खूप आहे, आपली फौज कमी आहे, इथून विशाळगड जवळ आहे, मी थांबतो खिंडीमध्ये, तुम्ही गडा सुखरूप पोहोचा राज। आणि गडा सुखरूप पोहोचला की मला 5 तोफेचा आवाज द्या। राजे नाही बोलले, तुम्ही या खिंडीत थांबायचं बाजी आणि पुढे जायचं हे आम्हाला शोभत नाही। काय उत्तर दिलं बाजी की राज, आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं राज, आज तुम्ही आमचं ऐकायचं। लाख मेले चालतील, लाखाचा पोषण जगला पाहिजे। त्या खिंडीमध्ये बाजीन वार केले पण आणि अंगावर घेतले पण। मेन म्हणजे बाजींचं होतो ना 60 होतं बाजींचं वय, 60 वयाचा माणूस ढाल कधी वापरत नव्हते, निमित्तानं वापरायचा। तर त्या होतं दानपट्याचं वजन होतं 15 किलो, दुधारी होतं। त्या खिंडीमध्ये बाजीन वार केले पण आणि अंगावर घेतले पण। मेन म्हणजे सिद्धीने पाहिलं की त्यांचा एक बाजी आपल्या फौजला भारी पडतोय। पन्हाळा किल्ला
हा असा किल्ला आहे जिथे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड आणि शिवनेरीचा तुलनेत 500पेक्षा जास्त दिवस व्यतीत केले. किल्ल्याच्या आत 3 मजली इमारत आहे, ज्याला अंधार बावडी किंवा हिडन विहीर म्हणतात. जेव्हा किल्ल्यावर दुश्मनाचा हल्ला व्हायचा ते सर्वप्रथम पाणी दूषित करायचे, विष कालवायचे. या विहिरीच्या विशिष्ट अशा रचनेमुळे आणि जंगलाच्या अंधारामुळे ते दुश्मनाच्या दृष्टीस पडायचे नाही आणि इथले पाणी नेहमी प्रोटेक्टेड राहायचं. खाली विहिरीचं जे पाणी दिसत आहे ते ग्रामस्थ अजूनही वापरतात. ते पाणी कधीच आटत नाही, वापरण्यायोग्य आहे. दुसऱ्या मजल्यावर चोर मार्ग आहे. तिथून युद्धाच्या वेळेला गडाबाहेर पळून जाता येत असे. सर्वात वरच्या मजल्यावर 24 तास सैनिकांचा पहारा असायचा. भिंती गूळ आणि चुना वापरून बनवलेल्या आहे. महाराजांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळ गडावरून माझा महाराजांना त्रिवार मुजरा. सरस्वती नाव आहेत नद्यांची. नदी कधी आटत नाही, धान्य कधी संपत नाही. आणि पन्हाळा किल्ला हा कोकणी आहे. धान्य कोकणचं काय असतं, भात, वरी, नाचणी हे किल्ल्यावर आणायचं. धान्य किल्ल्यावरती आणायचे रेडे. त्या रेड्याची उंची पूर्वी ही असायची. धान्य रेडे पाठी वाचायचं. 1 पोतं म्हणजे 100 किलो, 20 पोती म्हणजे 1 खंडी, असं 25,000 खंडी म्हणजे 5 लाख पोती धान्य मावायचं. ह्याला बाहेरनं खंदक होतं, आतमध्ये पहारा पाहिजे. तो जिना बघितला का मधला, या जिनावर रात्र दिवस पहारा, कारण का धान्य आपलं जीवन आहे. इथं बांधकाम पडलेलं आहे. इथं होता भटारखाना म्हणजे स्वयंपाकघर. इकडं बायका भाकरी बनवायच्या, लोक जेवायला बसायचे. एक मावळा नाश्ता करताना भाकरी 15 खायचा, तसं काम पण करायचं. धान्य खराब होऊ नये आतमध्ये लिंबाचा पाला असायचा. आता प्लॅस्टर आहे. पहिला शेणानं सारवून घ्यायचं कोठार. आणि धान्य खराब होऊ नये आतमध्ये लिंबाचा पाला असायचा. आता प्लॅस्टर आहे. पहिला शेणानं सारवून घ्यायचं कोठार. एका रेषेमध्ये आहे. म्हणजे पूर्वीचे बांधणारे कारागीर खूप चांगले होते. 1 इंच पण फरक नाही. इकडे बघा, सगळे खांब बघा एका रेषेमध्ये. म्हणजे किती हजार वर्षापूर्वीचा किल्ला कसा बांधला बघा तुम्ही. हा जो पिलर आहे त्याला मार्किंग आहे. पहिलं मार्किंग आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. याचं कारण का, आतमध्ये स्टॉक किती शिल्लक आहे मोजमाप त्यांना याच्यावर कळायचं. कुठून बघायचं, वरून बघायचं की धान्य आतमध्ये किती शिल्लक आहे ते. धान्याचं पूर्ण प्रेशर ही कंडी धान्य या कंडीतून काढलं जायचं. ह्याला बाहेर पट्टी असायची. ही पट्टी खेचली धान्य गतीने बाहेर यायचं. हे धान्य समोर यायचं. तिथं एक खड्डा होता, तिथं पोतं लावायचं. शिवाजी महाराजांच्या राज्यात न्यायनिवाडा, गुप्त खलबत्ता, मिटिंगा, सभा ज्या काही व्हायच्या या ठिकाणी व्हायच्या. ही इमारत मोठी होती. इमारत पडलेली आहे. हे पहा त्याचे अवशेष म्हणतो आपण. मेन म्हणजे याच इमारतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची म्हणजे पितापुत्रांची शेवटची भेट झाली. कधी, 13 जानेवारी 1680 मध्ये. इथून महाराज रायगडवरती गेल्याने आजारी पडले. 3 एप्रिल 1680 मध्ये राजे रायगडला स्वर्गवास झाले. ही पण बातमी शंभूराजांना उशिरा समजली गेली. ज्यातनं विधी म्हणतो आपण इथे पूर्ण केले बरं का. तर संभाजी राजे, त्यांचा मित्र कवी कलश, त्यांची पत्नी येसुराणी ज्या राहायच्या किल्ल्यावरती तिथं राहायच्या. मेन म्हणजे आज समजलं गेलं की शंभूराजे हे दुश्मन नाही. सगळं शिवरायांचं प्लॅनिंग होतं. शिवरायांनीच शंभूराजांना 6 महिने नजरेसमोर कोल्हापूर सांभाळायचं. नाव पडलं सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत. तर मेन म्हणजे संभाजी महाराजांचं आयुष्य खूप कमी होतं. जगले फक्त 32 वर्ष. 14 मे 1657 जन्म झाला पुरंदर किल्ल्यावरती आणि 11 मार्च 1689 झाला मृत्यू भीमा कोरेगाव वडूला. 32 वर्षामध्ये संभाजी राजांनी 128 लढाई जिंकल्या, एक पण हारली नाही. संभाजी राजांना 12 भाषा बोलायच्या. त्यांनी वयाच्या 14 वर्षी पहिला ग्रंथ लिहिला, बुद्ध भूषण. या इमारतीवरती 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे तिरंगा असतो आणि सर्वात तिरंगा इथे मोठा तिरंगा असतो बरं का. मेन म्हणजे संभाजी महाराजांचं सगळ्यात मरण बेकार, कारण 40 हाल केलं गेलं औरंगजेबांना. म्हणजे मुकरब खानला पकडलं गेलं. कुठे पकडलं गेलं, संगमेश्वरला पकडलं गेलं. कुणी पकडून दिलं, त्यांचेच मेहुणे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय.